विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. त्या अभंगाचं शूटिंग करताना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं की जो मूळ आहे तो अंधारच आहे, तर तोच तो विठ्ठल आहे. कळलं का? मनातला विठ्ठल सुद्धा कुठेतरी हरवलाय, चोरीला गेलाय, त्याला परत आणा. खांद्यावर एक अख्खा 80 किलोचा माणूस आहे आणि खाली पाय मुरगळलेला आहे, पण ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. म्हणजे महिलांना इंडिव्हिज्युअल म्हणून आरती करू देणं हे तिकडे इतकं छान, म्हणजे त्यांनी मला करू दिली ती पूर्ण आरती. तर तो माझ्यासाठी फार चांगला अनुभव होता की नेणिवेच्या दारावर जाणिवेच्या पारावर जिथे जिथे असेल वाव तिथे फक्त एक दिवा लाव. पायरीशी हो डंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. एकतर वारकऱ्याची कधी सटकत नाही आणि एकदा का सटकली तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. मूर्तीला हात नाही लावायचा आणि हात लावायचाच असेल तर फक्त चरणाला. पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव. हा गजर आता आपल्याकडे सगळीकडेच पाहायला मिळतोय, पण आता तुम्हाला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे, कारण की डंका जोरात वाजतोय. लवकरच तुम्हाला चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे. डंकाची टीम माझ्यासोबत आहे. तुमचं सगळ्यांचं माझ्यामध्ये स्वागत आहे. आम्ही ट्रेलर पाहिलंय. एकतर हा थोडा धाडसी वाटतोय, कारण की भक्ती आहेच, ॲक्शन आहे आणि हे सगळं मिक्स आहे, त्याच्यामुळे मी ह्याला धाडसी म्हणते. नेमकं हे कसं जुळून आलंय ते ऐकायचं आहे, कारण की हे सगळे पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा एक मेळ या चित्रपटात साधला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जुळून आला म्हणजे सर्वेसर्वा श्री रवींद्र फड जे आमचे निर्माते आहेत यांनी सगळा हा घाट घातलेला आहे आणि ते स्वतः वारकरी आहेत, त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो त्यांच्याही खूप जवळचा आहे. मी सांगू इच्छितो की हा चित्रपट तसा काही मायथॉलॉजिकल किंवा धार्मिक चित्रपट तसं नाही आहे. विठुरायावर बेतलेला सिनेमा आहे. तो एक धागा घेऊन त्याच्या भोवती एक वेगळी अशी छान कथा विणली गेलेली आहे. त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये ॲक्शन तू जसं म्हणालीस तेही आहे, भक्तिभाव तर आहे, रोमॅन्स आहे, छान गाणी आहेत, वेगवेगळ्या जॉनरची आहे हो आणि खूप सस्पेन्स एलिमेंट पण आहे आणि म्हणजे खूप छान इमोशनल कोशंट आहे या चित्रपटामध्ये. खूप छान सीन्स आहेत, इमोशनल बॉन्डिंग सगळ्यांमध्ये जे आहे. माऊली आणि जनामध्ये आम्ही वडील आणि मुलगा असतो. तर असं सगळं एक ओव्हरऑल एंटरटेनमेंट पॅकेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अविनाश सर, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत पाहत आलो आहे, पण आता ही भूमिका फारच वेगळी वाटते, म्हणजे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो हे विशेष. तर या भूमिकेबद्दल काय सांगाल? काही नाही, मी आतापर्यंत अशा थोड्याशा सॉफ्ट आणि अशा भूमिका केल्या आहेत, पण सात्विकतेला धरून एक वेगळं अंग ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मला जरा थोडंसं लोकांपुढे येता आलेला आहे आणि तो भाव मला वाटतं खूप छान मला आवडतो. कारण माणसाच्या अंगी जर सात्विकता जर असेल तर त्याचे सगळे प्रश्न विनासायास काहीही त्याने न करता सगळे सुटू शकतात. तर मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मसाला चित्रपट जसा आपण म्हणतो आहे, पॅकेज तर आहेच. विठ्ठलाची भक्ती हा तो एक धागा पकडून त्याच्या भोवतीने हे सगळं त्याची गुंफण केलेली आहे. म्हणजे मी म्हणेन की हे जर एक खूप छान पक्वान्नाची थाळी जर असेल तर भक्तिरस हा तुम्हाला थोडासा ॲपिटायझर म्हणून हे सगळं पचायला आणि जिरवायला म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. आणि माऊली हे कॅरेक्टर म्हणजे जसं मी म्हणतो ना की आपण जसं आत्ता पिढ्या दर पिढ्या आपण मुलांशी बोलताना किंवा त्यांच्याशी वागताना जसे आपण बदल स्वीकारलेले आहेत, त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या परिभाषेत आपण आता समजावण्याची गरज आहे. तर हा चित्रपट हे तेच करतो. बेसिकली यूथ
जो आहे तरुण वर्ग जो आहे त्याला म्हणजे मी माऊली म्हणून मी माझ्या मुलाला हरिनामाचा जे महात्म्य आहे जो महिमा आहे तो कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जिरवतो आहे पाझरवतो आहे आणि मग त्याचं परिवर्तन आणि तो त्याच्याबरोबरीने जी थोडीशी इकडे तिकडे भरकटलेली मंडळी असतील त्यांना कसा तो बरोबर सन्मार्गावर आणि सत्मार्गावर घेऊन येतो अशा पद्धतीचं हे सगळं आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे आमच्या पिढीच्या किंवा आमच्या आधीच्या पिढीला तसंच यूथला देखील खूप एंटरटेन करणारा आणि थोडासा अंतर्मुख थोडंसं मी म्हणतो हां कारण जास्त आपल्याला नाही करायचं आहे थोडंसं केलं की नाही की ते जास्त काळ लक्षात राहतं ओव्हरडोस झाला की मग जरा प्रॉब्लेम होतो. रसिका यात दिसते आणि रसिकाची भूमिका फार वेगळी आहे म्हणजे परत तुझे जे मालिकांमधून तुला जे आम्ही पाहत आलो आहे त्याच्यानंतर आत्ता चित्रपटात पाहतोय काही विशेष तयारी करावी लागली या चित्रपटासाठी? डेफिनेटली करावी लागली विशेष तयारी कारण की माझं पात्र आहे मुस्लिम आहे कॅरेक्टर ते आणि पहिल्यांदाच मला सगळंच म्हणजे माझं संभाषण या फिल्ममधलं सगळं हिंदीमध्ये त्यामुळे ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती आणि सर्वात जास्त चॅलेंजिंग म्हणजे ॲक्शन सीन्स करायचे होते काही त्यामुळे ते खूप जास्त चॅलेंजिंग होतं आणि तेही मी यापूर्वी कधी केलं नाही आहे. पण रवी सरांनी एक फारच उत्तम ॲक्शन डिरेक्टर आणले होते ऑन बोर्ड पम्मा पाजी नाव त्यांचं अत्यंत सुंदर आणि अत्यंत ब्रिलियंट माणूस खूप सुंदर शिकवलं त्यांनी आणि खूप चांगले वर्कशॉप्स करून घेतले आमचे त्यामुळे त्यानंतर जे काही ॲक्शनच्या वेळेला म्हणजे टेकच्या वेळेला जे काही करायचं होतं ते फारच नंतर सोपं गेलं त्यांच्या शिकवण्यामुळे त्यामुळे ह्या बऱ्याच नवीन गोष्टी होत्या ज्या मला शिकायला मिळाल्या. काही किस्से आहेत का ॲक्शन करतानाचे? अरे मी तर एवढं रिहर्सल केली एवढं वर्कशॉप केलं तू बघते मला किती धुता येत त्या ट्रेलरमध्ये मग काय करणार आता मी तर म्हणजे हे लोक जायचे तरीसुद्धा मी तिकडे थांबून रिहर्सल करत राहायचो. नाही हे जरी साफ खोटा असेल की तरी आमच्यापेक्षा जास्त रिहर्सल केली पण कौतुकाची बाब ही की त्याला खरंच रिहर्सलची खूप अशी आमच्या एवढी गरज नव्हती म्हणजे आय गेस प्रियदर्शन आणि यांनी दोघांनी ॲक्शन केली आधी त्यामुळे देवर काइंड ऑफ वेल वर्स्ड विथ इट. मला आणि किरणला जरा जास्त रिहर्सल लागली फॉर शुअर. आणि अनिकेतचं आणखीन कौतुक हे सुद्धा की तुला आता किस्सा हवाच असेल तर पहिल्याच दिवशी आम्ही जेव्हा ॲक्शनचं सिक्वेन्स शूट करायला सुरुवात केली तेव्हाच आम्हाला कुठनं तरी असं जंगलातनं पळत यायचा काहीतरी एक आमचा सिक्वेन्स होता आणि बरोबर ज्या भागात आम्ही पोहोचणं अपेक्षित होतं किंवा तिथनं आमचा पुढे आता मेन ॲक्शन सगळा सिक्वेन्स सुरू होणार तिकडे पोचायच्या आदल्या शॉटला अनिकेतचा पाय मुरगळला आणि त्यानंतर त्याला सलग 3 दिवस ॲक्शन करायची होती आणि खूप जास्त इंटेन्स ॲक्शन करायची होती पण त्यांनी न कंप्लेंट करता खूप छान निभावलं आहे सगळं. तुम्ही ट्रेलरमध्ये पण तो शॉट पाहताय की त्याच्या खांद्यावर एक अख्खा 80 किलोचा माणूस आहे आणि खाली पाय मुरगळलेला आहे पण ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. तर ही शक्ती त्याला त्याच्या स्वतःमधनं आली की विठ्ठलाने पाठवली ते माहिती नाही पण ते झालंय खूप छान. अनिकेत पाय कसं आहे? पाय व्यवस्थित आता आणि श्रेयसला माहीत नव्हतं ना फक्त प्रियदर्शनला हिला किरणला ह्यांनाच माहिती होतं म्हणजे रवीला पण म्हणजे रवीच्या समोरच तो ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे त्याला माहिती आहे पण त्याची काय तीव्रता आहे ते माहीत नव्हतं त्यामुळे श्रेयसने बिनधास्त तो ऑन द स्पॉट त्याला सुचला की असा माणूस खांद्यावरती घेऊन तो येतो वगैरे हां म्हणजे फायटर आहे तो आता फायटरला काहीतरी त्याचं तर असणार असतं तर त्याने ऑन द स्पॉट दिलं नाही पण करायचं आहे तर करायचं आहे डिरेक्टर्स वर्ड इज फायनल त्यामुळे मजा आली पण खूप वर्षांनी बऱ्याच फिल्म्स नंतर मी अशी प्रॉपर ॲक्शन केली होती म्हणजे फक्त लढमणा केलं त्याच्यानंतर काही असं प्रॉपर सिक्वेन्स डिझाईन करून जो करतात ना तसा केला नव्हता नॉर्मल केलं होतं त्यामुळे खूप मजा आली. निर्मात्यांकडे आपण जाऊया. आत्ताच यांनी सांगितले की तुम्ही प्रथम वारकरी आहात म्हणजे आपण जेव्हा सामान्य माणूस म्हणून वावरत असतो तेव्हा वारीकडे बघणं आणि आत्ता निर्माता म्हणून हा अनुभव कसा होता? निर्माता म्हणून अनुभव पहिल्यापासून ठरवलेलंच होतं की हा चित्रपट करायचा. जेव्हा 2021मध्ये माझ्याकडे कथा घेऊन श्रेयस जाधव जो डिरेक्टर आहे आपला तो जेव्हा आला तेव्हापासून मनामध्ये ते डंका कानात वाजायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर ही सर्व मंडळी गुंफत गेलो आणि खूप मोठी अशी माळ तयार झाली. माझं निर्माता म्हणून एकच याच्यामध्ये हे होतं की जे उत्कृष्ट आहे जे आपले कोरिओग्राफर पण याच्यामध्ये आहे यांना कदाचित माहीत नसेल हॉलिवूडमधले पहिले आपल्या याच्यातले सुजित कुमार त्यांनी कोरिओग्राफी केली. पम्मा पाजी म्हणून जे ॲक्शन डिरेक्टर आहे जे चित्रपटासाठी योग्य आहे जे चांगलं न्याय देऊ शकेल मराठी चित्रपटसृष्टीसाठी
गाणी तर इन्स्टावरती टॉप 20मध्ये ट्रेंडिंग आहे, तुम्ही ऐकलीच असेल गाणी वगैरे. म्युझिक अफलातून आहे, सर्व गोष्टींचा बारीक विचार करून चित्रपट बनवलेला आहे. काय असतं, विठ्ठलाच्या विषयामध्ये आपण थोडी कणभरही चूक करू शकत नाही, तिथे जागाच नाही त्या गोष्टींसाठी. तर पूर्ण गोष्टींचा बारीक विचार करून, म्हणजे प्रमोशन पण तुम्ही बघाल आत्ता तर आम्ही नाशिकला गोदा आरती केली किंवा बाकी ठिकाणचं पण प्रमोशन आमचं खूप व्यवस्थित, आणि हे सर्व मंडळी साथ देत आहेत. आणि विठ्ठलाने ते करून घेतलं. आपण फक्त एक माध्यम आहे, मी निर्माता म्हणून, बाकी एवढंच सांगेल. आणि 17 तारखेला आता वारीची हे होते, आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीनंतर परतीची वारी असते, तर त्याच्यानंतर डंका हरिनामात आपलं सुरू होईल. ही एक वारी नव्याने सुरू होऊन जाईल आणि मराठी प्रेक्षक वर्ग त्याला उचलून धरतीलच नक्कीच. गोदा आरतीचा अनुभव कसा होता? म्हणजे खरंच म्हणजे ते बघणं आणि मुळात आपण तिथे जाऊन आरती करणं हेच खूप मोठा अनुभव आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा काय म्हणतात ते भारावून जाणं काहीच नसू शकतं. खूपच पावन आणि मंगलमय वातावरण होतं तिथे. मी असा अनुभव पहिल्यांदाच घेतला आयुष्यात, आणि रवीमुळे बरेच काही अनुभव पहिल्यांदा घ्यायला मिळतात मला सिनेमाच्या निमित्ताने. पण खूप म्हणजे ह्याआधी ही गोदा आरती जी होती, ह्या प्रकारची आरती ऋषिकेशमध्ये व्हायची, आणि आता गेले 2 महिनेच ती नाशिकमध्ये सुद्धा आणली आहे, त्यांनी सुरू केली आहे. आणि आम्हाला तो अनुभव घ्यायला सौभाग्य आम्हाला लाभलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निमित्त काय आहे, निमित्तसुद्धा आहे की आपलं काम जे आपण करतो आहे, जे एवढ्या मेहनतीने आपण केलेलं आहे ते लोकांसमोर येतं आहे, आणि त्याच्या आधी एक असा अनुभव अविस्मरणीय घ्यायला मिळणं ही मला असं वाटतं की जास्त म्हणजे वेगळी बाजू आहे. खूप खूप जास्त सुंदर होता. आणि झालं असं की स्पेशालिटी त्या आरतीची अशी वाटली मला पर्सनली, जे मला जास्त सर्वात आनंद मिळाला, की सुरुवात होणार होती आरतीची आणि पुजाऱ्यांनी यांच्यावर माईकवरनं अनाऊन्समेंट केली की जे यजमान आहेत त्यांनी सगळ्यांनी आता पूजेसाठी पुढे या. आता पूजेच्या रेफरन्समध्ये यजमान हा शब्द असोसिएटेड आहे की आता काय माझा नवरा बाबा जाणार किंवा जे काही कोणी पुरुष मंडळी आहे ते जाणार पुढे. तर त्यांनी सांगितलं की नाही सगळ्यांनी यायचं. त्यामुळे महिलांना इंडिव्हिज्युअल म्हणून आरती करू देणं हे तिकडे इतकं छान, म्हणजे त्यांनी मला करू दिली ती पूर्ण आरती. तर तो माझ्यासाठी फार चांगला अनुभव होता की मला माझ्या हाताने स्वतः एक इंडिव्हिज्युअल म्हणून मला ती अख्खी पूजा करता आली स्वतःहून. तर ते मला फार छान वाटलं ॲक्च्युली. हा सिनेमा जो आहे तो पंढरपूर, त्याच्यानंतर विठ्ठल, ह्या सगळ्या ह्याने आहे. पण विठ्ठलाशी नातं आपलं, म्हणजे आपल्याला मुळात आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तिथेच आपलं ते नातं सुरू होऊन जातं. त्यात काही वेगळं तुम्हाला असं सांगायची गरज नाही हा विठ्ठल, तो लहान मुलांना पांडुरंग माहितीच असतो. तसं तुमचं प्रत्येकाशी वारीशी आणि विठ्ठलाशी नातं कसं हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे विठ्ठलाशी नातं लहानपणापासून जोडलं जातंच. म्हणजे लहानपणी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये 50 पैकी 25 तरी विठ्ठल असतात. तर काय अनुभव? नाही खरंच आहे. म्हणजे हे हा म्हणाल ते अगदीच बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. म्हणजे आपण जर वेशभूषा स्पर्धा बघितली तर त्यात विठ्ठल हे वेशभूषा ही अगदी म्हणजे 50तले जवळजवळ 30-35 जण तरी ते करतील असं. एकतर मुळात कसं आहे की विठ्ठल हा सर्वव्यापी आहे. आणि म्हणजे ना तो काही मागणारा देव असं काही नाही आहे. म्हणजे त्याला सगळं समर्पित भावनेने तुम्ही त्याच्याकडे गेलात ना तर तो तुमच्या पाठी आहे. जसा अंधार सगळीकडे भरून राहिलेला आहे ना, उजेड हा सूर्य उगवल्यानंतर दिसतो, बाकी जो मूळ आहे तो अंधारच आहे. तर तोच तो विठ्ठल आहे, कळलं का? त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांची ज्योत दिवा लावला की नाही की आपल्याला संपूर्ण तो अंधार आहे तो सारायला सुरुवात होते. त्यामुळे काय म्हणूया, विठ्ठल हा सर्वव्यापी आहे. त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याच्यापर्यंत पोचायची गरज नाही. तो आपल्या अवतीभोवती सगळीकडे तो आहेच आहे. त्यामुळे तो आपल्यात देखील त्या विठ्ठलाचा अंश आहे. म्हणून म्हणतात ना, राम नाही म्हणतात तसं काही विठ्ठल नाही, तुझ्या मला पांडुरंग नाही असं जे म्हणतात त्याचं कारणच ते. सो आत्मा जो आहे आपला तो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. त्यामुळे आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहणं हे खूप गरजेचं, जे म्हणतात सगळे संत सांगून गेलेत, तर ते त्याच्यासाठीच आहे.
त्यामुळे मी एकदाच लहानपणी वारीला गेलेलो आहे, त्याच्यानंतर मला काही जाता आलेलं नाही. पण म्हणजे असं वारीला मी म्हणतो आहे. बाकी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवेळेला प्रमोशन किंवा नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने वगैरे खूप वेळाला, म्हणजे तिकडे तुम्ही अवतीभवती कुठेतरी गेलात की नाही की तुमचे पाय तिकडे आपोआप खेचले जाणारच, इतकी ताकद त्याच्यामध्ये आहेच मुळात. आणि दरवेळेला ना मला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने काय झालं माहिती आहे ना, मला ना ते सगळं जगता आलं पुन्हा एकदा. म्हणजे जाणून बुजून आपल्याला ते करण्याची गरज भासते दरवेळेला, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ते अभंग म्हणा किंवा विठ्ठलाचं नामस्मरण करण्यात किंवा त्या गजराची पुनरावृत्ती करण्यामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे. म्हणजे त्या अभंगाचं शूटिंग करताना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. म्हणजे मी काय केलं, मला आल्यानंतर याला काही सांगताना विठ्ठलाच्या बाबतीत त्याच्या महिम्याचं काही गोष्ट मला सांगायची होती. त्यावेळेला मला काहीही करावं लागलं नाही, त्या नामस्मरणात आणि त्याच्या नुसत्या उच्चारण्यातच ते सगळं येऊन जात होतं. सो ती अनुभूती माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने. तो रात्रीचा सीन आपण केला होता, तो कसला झाला होता तो. आणि हां तर त्याच्यावरनं नाही आमच्या दोघांना नाही इमोशनल नाही म्हणजे चांगला ते बॉन्डिंग आणि ती केमिस्ट्री जी आहे ती खूप छान त्या सीनमध्ये दिसून आली होती. आणि ह्या निमित्ताने म्हणजे रात्रीचा सीन, त्यामुळे माझं डोक्यात आलं लाईटिंग, आणि त्याच्यावरनं आले आमचे कॅमेरामॅन जे आहेत, सिनेमॅटोग्राफर प्रदीप खानविलकर. त्यांनी सुपर्ब रिझल्ट्स दिलेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या लाईटिंगने आणि त्यांच्या विजनने एक साधी फ्रेमसुद्धा त्याच्यामध्ये एकदम उजळून टाकली आहे त्यांनी आणि जिवंत केली आहे. म्हणजे अख्खा म्हणजे असं नेत्रदीपक असं ती असं साईट होती ती. म्हणजे आम्ही जेव्हा आलो, लाईटिंग चालू होतं आणि आम्ही घाटात, वाईचा जो घाट होता तिकडे लाईटिंग चालू होतं आणि आम्ही आमच्या वरती व्हॅनिटीजमध्ये बसलो होतो, लाईटिंग चालू आहे. आणि जेव्हा आम्ही सीन सुरू करायला आलो तिकडे, तेव्हा ते जे सगळं लाईटिंग अख्खं मंदिर त्यांनी दिव्यांनी वगैरे लिटअप केलं होतं. म्हणजे तिथे लॉंग शॉट होता, त्यामुळे मोठे लाईट्स तर नाही लावू शकत, त्यामुळे छोट्या दिव्यांनी असं त्यांनी लिटअप केलं होतं. आणि बापरे काय दिसत होतं ते, खूपच छान. मंदिराच्या देवाच्या पुढे मी ज्या वेळेला उभा आहे आणि पांडुरंग नाही आहे, सो मला ते फिलिंगच इतकं विचित्र होतं त्यावेळेला की मूर्ती नाही आहे तिथे. आणि मग त्याच्यानंतर मी यांना सांगतोय की याला घेऊन या, कुठे गेला आहे कुठे आहे हा, नसेल तर काय नाही, काहीच उरणार नाही आहे, तर तुम्ही ह्याला कुठूनही काहीतरी घेऊन या. तर त्यावेळेला मी नुसतं, आणि त्यांनी इतकं छान लाईटिंग केलेलं होतं की त्या गाभाऱ्यातला जो प्रकाश जेवढा होता तेवढाच, आणि ती जी पंटी आहे समोर, त्या पंटीचा प्रकाश तेवढाच, म्हणजे इंटेन्सिटी तेवढीच, पण त्याच्यात माझे डोळे मात्र दिसत आहेत. म्हणजे कमाल. म्हणजे पॅडीदादांनी फारच कमालीचं सगळं काम केलेलं आहे या चित्रपटात. खूपच. आणि म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की म्हणजे सध्या कुठे ना कुठेतरी मनामध्ये मन सगळ्यांचं कलुषित झालेलं आहे. सगळे जास्त निगेटिव्हिटीकडे ओढ त्यांची वाढलेली आहे. सो निगेटिव्हिटीकडनं अध्यात्माकडे किंवा स्पिरिच्युअल आपली जी जर्नी आहे ती व्हायला पाहिजे. त्याचं रूपक म्हणून विठुरायाला हे केलं आहे की आजच्या काळात प्रत्येकाच्या मनातला विठ्ठल कुठेतरी हरवला आहे किंवा हरवत चालला आहे, आणि ती मूर्ती चोरीला गेलेली आहे. तसाच आपल्या मनातला विठ्ठलसुद्धा कुठेतरी हरवला आहे, चोरीला गेला आहे. त्याला परत आणा, त्याला गाभाऱ्यात परत आणा. ते फार गरजेचं आहे. कारण इतके ना सगळे पराभूत काय म्हणूया, या सगळ्या धावपळीमुळे आणि या सगळ्या एकंदरीत स्टाईलमुळे, जगण्याच्या पद्धतीमुळे ना एक पराभूत मनोवृत्ती खूप बळावायला लागलेली आहे. तर तो जो एक डंक्याने एक जिंकण्याची जी ईर्ष्या आपल्यामध्ये तयार होण्याची गरज आहे ना, ती गरज आहे. म्हणजे मी ह्या चित्रपटाची लाईन ज्यावेळेला चित्रपट मला ऑफर झाला आणि स्टोरी लाईन ऐकवली, त्यावेळेला एक मनामध्ये एक ही गेली की चांगल्या माणसांनी, चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांनी हरिनामाचा डंका करून वाईट प्रवृत्तीच्या माणसांचा जो कर्कश गोंगाट आहे त्याला दडपून टाकण्यासाठी केलेला सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका हरिनामाचा, असा हा चित्रपट आहे.
बापरे. अगं माझ्यासाठी विठ्ठल म्हणजे खरं तर डंका हरिनामाचं आणि विठ्ठल हे इतकं सिनॉनिमस झालं आहे आत्ता माझ्यासाठी डोक्यात. कारण आम्ही कलाकार म्हणून खूप ब्लेस्ड असतो. आम्हाला प्रत्येक नवीन कामाबरोबर ना कुठल्या तरी नवीन देवाबद्दल, नवीन माणसाबद्दल, नवीन जागेबद्दल काही ना काहीतरी नवीन आम्हाला मिळतं, नवीन अभ्यास करता येतो, नवीन वाचन होतं त्यानिमित्ताने. त्यामुळे माझ्यासाठी आता विठ्ठल आणि डंका हरिनामाचा हे खूप सिनॉनिमस आहे. आणि मला ह्या वेळेत प्रमोशनच्या दरम्यान म्हणा किंवा आता या शूटिंगच्या दरम्यान म्हणा, मला विठ्ठलाबद्दल जी खूप माहिती नव्हती त्या बाबतीतली प्रचंड माहिती मला आता मिळाली या चित्रपटाच्या निमित्ताने. आमच्या घरामध्ये तर आजी आजोबा आमचे नेहमीच वारीला जातात, त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाचं पूर्ण वातावरण आमच्या गावात आहे. स्वतः ज्ञानेश्वर माऊलींचा 3 दिवस मुक्काम आमच्या गावी होता, त्याच्यामुळे गावाचं नाव नान्नज आहे आमच्या. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे, त्याच्यामुळे पूर्ण गाव हे असतं. आणि मी नाशिकमध्ये राहत असल्यामुळे निवृत्तीनाथांची पालखी निघते दरवर्षी, तर तिथं पालखी सोहळ्यासाठी मी आवर्जून जात असतो त्या याच्यासाठी. आणि मी लहानपणापासून चित्रपट बनवायचं हे ठरवलेलं होतं. मी कमीत कमी 500-600 गोष्टी कथा ऐकल्या असतील चित्रपट करण्यासाठी. गेल्या 10-15 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो, पण असं मनाला काही भिडत नव्हतं. माझा स्वतःचा जन्म आषाढी एकादशीचा आहे. कदाचित ते माहिती नाही कुठून योग जुळून आला. जेव्हा श्रेयश माझ्याकडे नाशिकला आला होता, दुसऱ्या दिवशी मी 1.25 महिन्यासाठी बाहेर जाणार होतो, पण ज्या दिवशी त्याने आदल्या दिवशी मला जेव्हा ही कथा सांगितली, तर मग कुठेतरी मला मनामध्ये ते घर करून गेलं. आणि आता हे काहीतरी करायला पाहिजे, आपण ते काहीतरी देणं लागतो, ह्या भावनेतून ही निर्मिती झालेली. तर हा खूप पारंपरिक प्रश्न समजला जातो, पण मला आत्ता हा विचारणं महत्त्वाचा वाटतो, कारण की हे सगळं तुमचं ऐकल्यानंतर की प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही देत असते, असं आपण जसं म्हणतो तसं या चित्रपटात ही भूमिका साकारल्यानंतर असं वाटतं का की खूप काही असं गवसलंय की जे आधी नाही मिळालं होतं, असं प्रत्येकाला मला असं वाटतं जाणवलं असेल, तर ते काय आहे सर? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मला एक जाणवून गेलं की सात्विकता, मगाशी मी जसं म्हटलं की तो एक भाव जर तुम्हाला जर सापडला तर जगण्यामध्ये, आणि तुमच्या अंगीभूत त्याचा अंश जरी आला तरी तुमची अंतर्बाह्य सगळी पर्सनॅलिटी आहे तीच बदलून जाते. मे बी तुमची विचार करण्याची पद्धत बदलून जाते, तुमची जगण्याची पद्धत बदलून जाते, तुमची बोलण्याची पद्धत बदलून जाते, तुमची वागण्याची पद्धत बदलून जाते. तुम्ही कायम दुसऱ्याच्या बाजूला जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता, हे फार महत्त्वाचं असतं ना. आपण काय करतो, दरवेळेला आपला रेटा आपण हे करत जातो आणि त्यामुळे गोष्टी उलट जास्तीत जास्त बिघडत जातात. ज्यावेळी आपण आपले कान म्हणून हरिनामाचा का हे आहे, नामस्मरण काय करायचं असतं, तर तुम्ही ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. आपण तोंडाचा वापर खूप जास्ती करतो, आपण कानाचा वापर जर जास्ती केला, आपण जर खूप छान ऐकलं ना, तर आपल्या विचारांचं जे दालन आहे ते खूप छान पद्धतीने सजवता येतं आपल्याला. आणि शेवटी जे पद्धतीने विचार करतो आपण, त्या पद्धतीनेच आपण जगत असतो. त्यामुळे ते फार महत्त्वाचं. या चित्रपटाच्या निमित्ताने मला ती खूप एक छान जाणीव झाली. आणि मी नेहमी असं म्हणतो की चांगला जर विचार एखादा जर असेल तर तो विचार ना कुठेतरी लिहून ठेवण्यापेक्षा, फळ्यावरती लिहितो तसं करण्यापेक्षा, तो विचार पटकन ना तो आत्मसात करावा, तो नेहमी आचरणात आणावा, की मग तो कुठेतरी लिहून आणि आठवण्याची गरज भासत नाही, तुम्ही स्वतःच एक तो सुविचार होऊन जातात. तर तसं ह्या चित्रपटाच्या बाबतीत माझं झालं की मला खूप छान वागण्याची, म्हणजे मी वागत होतोच, पण त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला की नाही, हेच वागणं असतं आणि हेच जगणं असतं. हां, हेच आहे खरं तर. म्हणजे ह्याच्यातनं मला ह्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगताना मला गुरु ठाकूरची एका कविता खूप अप्रतिम कविता आहे, त्याच्या काही ओळी आहेत की नेणिवेच्या दारावर, जाणिवेच्या पारावर, जिथे जिथे असेल वाव, तिथे फक्त एक दिवा लाव. तर हा चित्रपटाच्या माध्यमातून तो दिवा लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. अरे केवढं बोलला आम्ही दादा. आता अजून काय नाही, पण मी हे जे बोलला तेच आहे, पण एक अजून मी थोडंसं ॲड करेन. म्हणजे मी देवाला खूप मानतो, माझं बिलीफ आहे त्याच्यामध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि डेस्टिनीमध्ये. आणि तुम्ही जर काही मागितलं चांगल्या साफ मनाने तर ते देव तुम्हाला नक्की देतो. तुमची ती इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग दांडगी असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बिलीव्ह करतो. पण मी याआधी कधी देवळात जाणं किंवा आयडल वर्शिपमध्ये तेवढं मी बिलीव्ह
करत नव्हतो. म्हणजे मी आत्तासुद्धा गाडीत बसलो असताना किंवा काय देवाचं नामस्मरण करत असतो किंवा त्याची आठवण काढत असतो, पण खास देवाऱ्यासमोर जाऊन हात जोडणं किंवा देवळात जाऊन दर्शन घेणं ह्यामध्ये मी तेवढं म्हणजे तेवढा माझा तिकडे कल नव्हता. पण ह्या निमित्ताने शूटिंगच्या दरम्यान वाईच्या घाटावरती मंदिरामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, इतके दिवस आम्ही शूटिंग करत होतो तिकडे, त्यामुळे त्याचंच एक व्हायब्रेशन्स असतात, जे एक पॉझिटिव्हिटी असते ती वेगळी असते. म्हणजे त्या त्या ठिकाणची त्या त्या वास्तूची एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात, ते तुम्हाला खूप मदत करत असतात आणि ते मी जाणवलं. आणि मग त्यानंतर गोदा आरती तर म्हणजे वेगळाच प्रकार होता तो त्यामुळे त्या गोष्टींचं काय महत्त्व आहे, हे का करतात, हे पूजा का करतात, आरती का करतात, देवाच्या मूर्तीसमोर तुम्ही जाऊन का हात जोडता, तुम्ही आत्ता पण करू शकता किंवा काय, पण ते जे तो एक फोकस असतो, तो एक जो फोकस असतो तो आहे, म्हणजे इट एक्झिस्ट. आणि मला असं म्हणायचं आहे ना की आपल्याला उलट काय म्हणे, आपल्याला म्हणण्यापेक्षा मी काय असा दुजाभाव करत नाही, पण तरी ना तुझ्या मनातला तो जो देव असेल ना, जे तुला वाटते ना, तो तुझा देव, हे आपल्याकडे आहे, कळलं का? म्हणून आपण म्हणतो ना आपल्याकडे 33 कोटी देव कुठून आले, त्यावेळेला 33 कोटी ही लोकसंख्या होती, बरोबर, कळलं का सुरुवातीला. त्यामुळे प्रत्येकाला मला जर वाटलं की हा माझा देव आहे, तर मी याची पूजा करू शकतो. सिंगर, हां एक्झॅक्टली. तर तसंच आहे ते. म्हणजे यू कॅन वर्शिप. तुम्ही तुमच्या मनात जो ज्याच्याविषयी भाव असेल तो भाव तुम्ही त्या पद्धतीने व्यक्त करू शकता. हे आहे आपल्याकडे. म्हणून मला असं वाटतं की त्याला मूर्ती हे फक्त माध्यम आहे, तुम्हाला तुमचं एकचित्त होण्यासाठी म्हणून असलेलं ते एक काय म्हणूया, ती एक माध्यम असं म्हणूया आपण. बापरे, मला या कॅरेक्टरमधनं काय मिळालं तर मला असं वाटतं की मला ॲक्शन करण्याचा कॉन्फिडन्स मिळाला खूप जास्त, आणि त्याची मदत मला ॲक्च्युली माझ्या पुढच्या चित्रपटात सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच रवी सर वन्स अगेन. मला काय मिळालं तर मला चित्रपट करण्याची संधी मिळाली विठ्ठलावर. सर्वात मोठी गोष्ट, याच्यापेक्षा मोठं काय असूच शकत नाही. आणि ही सर्व जी काही कलाकार मंडळी मिळाली, हा एक कुटुंब, एक परिवार मिळाला मला नवीन ह्या माध्यमातून. हे सगळे मनापासून ही जी सगळी टीम आहे, अजय वगैरे, आता हर्ष वगैरे सगळीकडे आहे, ऋषी आहे, तो EP जो आहे तो आज नाही येते, तो येईल उद्या. हे जी सगळी जी टीम आहे ना, ती खूप मनापासून काम करते. आणि असं काही नाही आहे, अरे म्हणजे फोन करतो आम्ही, अरे काय प्रमोशनचं काय करत, त्या निमित्ताने भेटणं तरी होतं. आम्ही नाहीतर जनरली प्रमोशनचे काय बरेच लोक जरा अवॉइड करतात किंवा काय एवढं ट्रॅव्हलिंग, एवढं इथून इकडे जायचं, मग तिकडे जायचं, नाशिकहून संभाजीनगर, मग इकडून तिकडे. हां म्हणजे, आणि आता तर पावसाचे दिवस आहेत आणि नाशिक रोड सगळ्यांनाच माहिती आहे काय झालेला आहे तो मुंबई म्हणजे. मी असं ऐकलं होतं की 8 तास येतो, मी खूप लवकर आलो नाशिकवरून, 6 तासात आलो मी. जे पहिले 3 तासात यायचो. तर ते थोडासा त्रास होतो. पण हे सर्व मंडळी इतका म्हणजे आम्ही कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक, पुणा, ठाणे, कुठे कुठे दौरे केले, एवढ्याच्यामध्ये सहभागी होता. काल तर अनिकेतचा रात्री फोन होता मला, रात्री 12 वाजता, की आणखी आफ्टर रिलीज पण आपण कुठे कुठे जाऊ शकू, याच्यावरती आपण भर देऊ. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी रात्री पण म्हणजे त्याला म्हणलं, म्हणजे मानलं मी की हे सर्व कलाकार जो सपोर्ट देतात ह्या सर्व गोष्टींसाठी. आणि काय असतं की एक शक्ती, भक्तीची जी शक्ती आहे ती आपोआप सर्व गोष्टींना जुळवून आणते. तर त्याच्यामुळे या गोष्टी शक्य होत आहे. आम्ही फक्त एक निमित्त आहे, पण निमित्तातून ह्या सर्व गोष्टी घडतात असं मला वाटतं स्वतःला. आणि माझं कायम हे सगळं शक्य होतं आहे, हे केवळ रवीमुळे शक्य होतं आहे. हे कारण मी आतापर्यंत जेवढे सिनेमे केले, माझा नेहमी असं एक खंत असायची की प्रोड्युसर स्वतः जातीने लक्ष देऊन प्लॅन इन्व्हॉल्वमेंट का नाही आहे. मग जेव्हा अशी इन्व्हॉल्वमेंट दिसते तेव्हा आम्ही फुल ऑनच जातो. सगळे ॲक्टर्स सपोर्ट करायला तयारच असतात किंवा काय, पण समोरनं पण तेवढं मिळायला पाहिजे ना, की आणि कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग जर नीट असेल तर करायलाही मजा येते ना. तुम्हाला चित्रपटाच्या गाण्याच्या ओळी वगैरे येतात, गाऊ शकाल एकत्र? गायिका आमच्यामध्ये ही आहे रसिका. अरे ती संगीत विशारद आहे ती. अरे म्हणजे संगीतात ती विशाल भारद्वाज आहे, आपलं विशारद आहे. विठ्ठला माफ करा.
1 1 1 2 3 विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. जय हरी विठ्ठल. या निमित्ताने हे कळलं की माझे सहकलाकार पण गाऊ शकतात. एवढ्या दिवस मलाच गायला लावत होते. आता बघा पुढच्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये अनिकेत गाणार. पण ही गायली नाहीये, हिला सांगितलं होतं आपण गायला. अरे कान हसूसलेस एबीपी माझाच्या रसिक प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे कान हसूसले. नंतर डायलॉग अनिकेत डायलॉग नंतर चित्रपट. हा शेवटचा. अरे बापरे. हो मला वाटलं होतं सुटलो. मला आता गाणं सुचवा. अच्छा हा बरं. हो हो गाते. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तुझा डायलॉग ठरल्याप्रमाणे. हा जो ट्रेलरमध्ये पण आहे आणि खूप गाजतोय तो. एकतर वारकऱ्याची कधीच सटकत नाही आणि एकदा का सटकली तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. दुसरा एक थॉट म्हणला की विरनला तो उद्देशून सांगतो, मूर्तीला हात नाही लावायचा आणि हात लावायचाच असेल तर फक्त चरणाला. डंका हरिनामाचा आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर 19 जुलैला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. तर तुम्ही या हरिनामाचा डंका तुमच्या कानात सामावून घेण्यासाठी म्हणून चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. तर तुम्ही हे सगळे पाहताच आहात, तुमचे आवडते कलाकार आहेत, पण तुम्हाला नवीन भूमिकेत दिसणार आहे. सध्या सगळे आपण म्हणू शकतो वारीचे रंग दिसत आहेत, भगवा पताका दिसते. पण चित्रपटगृहात नेमकं काय होतं आहे आणि हे ॲक्शन आणि जसं ते म्हणाले भक्ती आणि शक्तीचा संगम कोणत्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहातच जावं लागेल. सो सगळ्यांना विनंती आहे या चित्रपटाच्या टीमकडून की सगळ्यांनी जा आणि या चित्रपटाचा आनंद घ्या आणि अंतर्मुख व्हा. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.